जर तुम्ही कुठे चांगल्या ठिकाणी भाड्याने राहायला जात असाल आणि तुम्हाला माहिती आहे की तिथे रेट खूप जास्त आहे, पण अचानक तुमच्यासोबत असं काही होतं की तिथे तुम्हाला खूप स्वस्त्यामध्ये फ्लॅट भेटतो, नाहीतर तुम्ही कुठली एक्सपेक्ट केली अमाउंट आणि त्यापेक्षा पण कमीमध्ये जर तुम्हाला फ्लॅट भेटतोय, तर तुम्ही काय कराल? असंच काही होतं दिनेश सोबत. दिनेशने ही स्टोरी शेअर केली आहे. तो डोंबिवलीमध्ये राहतो. तर चला बघूया असं काय होतं या स्टोरीमध्ये. जेव्हा हा फ्लॅट कमी रेटमध्ये मिळतो त्याच्यासोबत आणि त्याच्या घरच्यांसोबत काय प्रकार होतो आपण बघूया या व्हिडिओमध्ये. तर होतं असं की 2018 मध्ये दिनेशच्या मोठ्या भावाचं लग्न होतं आणि लग्नाच्या अगोदर ते लोक 1 RK रूममध्ये राहत असतात, पण लग्नानंतर त्यांची फॅमिली मोठी होत असते, तर तसं ते लोक चेंज करायचा विचार करतात. तर ज्या रूममध्ये ते लोक राहत असतात ते रूम भाड्याने देऊन ते लोक विचार करतात की दुसरीकडे चांगल्या ठिकाणी घर घ्यायचं. 1 RK रूम त्या लोकांसाठी सफिशियंट असते, पण लग्नानंतर त्यांची जशी फॅमिली मोठी होत असते तर ते लोक 1 BHK घ्यायचा विचार करतात. तर 1 BHK रेट ते लोक सर्वीकडे विचारतात आणि त्यांना कळतं की 1 BHK जरा महाग आहे. दिनेश आणि त्याचा मोठा भाऊ खूप ठिकाणी चेक करतात, पण रेट खूप जास्त असतात घरांचे. तर चेक करत असताना अचानक मध्ये दिनेशची आई त्याला बोलते की ज्या बजेटमध्ये ते लोक रूम बघत होते त्या बजेटमध्ये त्यांना रूम मिळालाय. तर त्या रूमचे आई त्याला फोटोज वगैरे दाखवते आणि फोटोज वगैरे बघितल्यानंतर दिनेशला रूम तर पसंत पडते, पण त्याला एक प्रश्न पडतो की रोड साईडला जर रूम टच आहे तर ह्या रूमचा रेट इतका कमी कसा? कारण त्याच लाईन मध्ये जी घरं आहेत त्यांचा रेट वेगळा आहे, पण ह्या एकाच घराचा रेट इतका कमी कसा? मग त्याची आई त्याला बोलते की जो ओनर इथे राहायचा त्यांनी नवीन घर घेतलं आणि म्हणून त्याला हे घर अर्जंटमध्ये रेंटवर द्यायचंय, त्यामुळे ह्या घरचा जो रेंट आहे तो कमी आहे. तर दिनेश बोलतो काही हरकत नाही, त्याला रूम खूप आवडलेलं असतं आणि त्याच्या भावालाही ते रूम खूप आवडलेलं असतं आणि प्लस पॉईंट म्हणजे ते घर रोड टच असतं, त्यामुळे त्यांना ट्रॅव्हलिंगला वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही. हे सर्व विचार करून दिनेश बोलतो की हे घर आपण फायनल करूया. आता जेव्हा दिनेश त्या घरामध्ये जातोय तो बघतोय त्या घरामध्ये सर्व नवीन फर्निचर त्या ओनरने तसंच ठेवून गेलाय, त्यासोबत बाकीच्या गोष्टी पण त्या ओनरने तिथेच सोडून गेलेला असतो. तर ह्याला डाऊट येतो. हा त्याच्या आईला विचारतो ह्या सर्व गोष्टी इतक्या नवीन आहेत तर ओनर हे सर्व का ठेवून गेलाय? तर त्याची आई बोलते की जिथे त्यांनी नवीन फ्लॅट घेतलाय तिथे सर्व त्यांनी नवीन गोष्टी घेतल्या, त्यामुळे हे सर्व इथेच ठेवून गेलाय. पण दिनेशला तरी पण हा डाऊट असतो आणि हे सारखं तो विचार करत असतो की इतक्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी जर ओनरने घेतलाय तर ह्या नवीन गोष्टी घेऊन का नाही गेला तो? हे सर्व इथे ठेवून कसं गेलाय? पण नंतर मग तो ह्या सर्व गोष्टी इग्नोर करतो आणि राहायला लागतो. पण खूप दिवस असं त्यांच्या घरामध्ये काही नेगेटिव्हिटी नाही तर मग काही असा प्रॉब्लेम नसतो होत. सर्व काही चांगलं चालू असतं. त्याचा भाऊ, त्याची वहिनी, त्याची आई सर्व चांगलं खुशीने राहत असतात आणि अचानक मध्ये दिनेशची आजी वारते म्हणून सर्वजण गावाला जातात आणि घर लॉक असतं. जेव्हा हे लोक गावावरून रिटर्न येतात त्यानंतर त्यांच्या घरामध्ये खूप सारी नेगेटिव्हिटी स्टार्ट होते. कधी कधी तर अचानक मध्ये त्यांच्या घराचा नळ जो आहे तो ऑटोमॅटिक स्टार्ट होतो. असंच एक दिवशी सर्वजण झोपलेले असताना दिनेशच्या आईला एक बाई रडलेला आवाज येतो. तिला वाटते की बाहेर कसला तर आवाज असेल म्हणून ती इग्नोर करते आणि झोपायला ट्राय करते. पण नंतर तिला असं वाटतं की कोणतर तिच्या डोक्याकडे बसून रडते. तर दिनेशची आई एकदम घाबरून जेव्हा डोक्याकडे बघते तर कोणच नसते तिथे. पण ही गोष्ट ती कुणालाच नाही सांगत. दुसऱ्या दिवशी पण असाच काही प्रकार दिनेशच्या मोठ्या भावासोबत होतो. त्याला पण 2-3 वेळा असं रात्री झोपलेला असताना एक बाई रडलेला आवाज येत असतो. एकदा तर तो त्या आवाजाला फॉलो पण करतो, पण अचानक मध्येच ती बाई गायब होऊन जाते. मग ही गोष्ट एक दिवशी दिनेशचा मोठा भाऊ त्याच्या आईला सांगतो. तेव्हा त्याची आई त्याला बोलते की तिला पण असाच आवाज काही रात्रीचा येत असतो आणि हा आवाज जो येतोय तो घरातूनच येतोय. दिनेशच्या मोठ्या भावाचं लग्न होऊन 1 वर्ष होऊन गेलेलं असतो आणि त्याला एक बाळ पण झालेलं असतं. तर ते बाळ सारखं आजारी पडत असतं. दिनेशचा मोठा भाऊ आणि त्याची बायको त्या बाळाला घेऊन खूप ठिकाणी जातात, पण ते बाळ बरंच होत नसतं आणि अशी हळूहळू ही नेगेटिव्हिटी वाढत असते. दिनेशची आई पण खूप टेन्शनमध्ये असते आणि दिनेशच्या आईला पण समजत नसतं हा काय प्रकार चालू आहे. दिनेशची आई भरपूर जणांना विचारते पण कोणीच काही सांगायला तयार नसतं आणि हेच नाही तर घर मालक पण त्यांना कोणती गोष्ट सांगत नसतो. मग शेवटी दिनेशच्या आईकडे कुठला उपाय उरलेला नसतो. मग ती एका तांत्रिकाकडे जाते. तर तिथे गेल्यानंतर तो तांत्रिक तिला बोलतो की हे घर जिथे तुम्ही राहताय ते आत्ताच्या आत्ता खाली करा, कारण खूप वर्षांपूर्वी तिथे एक बाई फाशी लावून मेली आहे आणि ती बाई त्या घर मालकाला खूप सतवायची, त्यामुळे त्या घर मालकाने ते घर खाली केलंय आणि तुम्हाला राहायला तिथे जागा दिली. तर ही गोष्ट ऐकल्यानंतर दिनेश आणि त्याची फॅमिली ते घर तेव्हाच खाली करतात. त्यानंतर ते लोक जिथे शिफ्ट होतात तेव्हा त्यांना तशा काहीच गोष्टी जाणवत नाही आणि ते बाळ पण बरं झालेलं असतं. त्यामुळे जर तुम्ही घर भाड्याने घेताय नाहीतर स्वतःचं घेताय,
जर तुम्हाला ते घर असं कमी किमतीमध्ये भेटतंय तर त्याचं रिझन काय आहे, त्याच एरियामध्ये बाजूच्या घरांची किंमत काय चालू आहे आणि ते घर तुम्हाला कितीला भेटते आणि जर कमीमध्ये भेटते तर काय रिझन आहे, हे सर्व व्हेरीफाय केल्यानंतरच घर घ्या। आणि तुम्हाला पण जर तुमची स्टोरी शेअर करायची तर डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आयडी दिला आणि तुम्ही इंस्टाग्रामवरती DM पण करू शकता।